नमस्कार मित्रांनो, आपली चांगली वेळ येण्यापूर्वी आपली लाडकी तुळस आपल्याला काही संकेत देत असते. तुळशीने जर हे संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत. तसेच तुळशीचे रोप कधीकधी शुभ तर कधी अशुभ घटनांचे संकेतही देते. ते कसे हेच आपण आज सविस्तर जाणून घेऊया. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे. भगवान श्रीकृष्णांना तुळस अत्यंत प्रिय आहे. तुळशीला पाण्याशिवाय श्रीकृष्णाला कोणताच प्रसाद किंवा भोग चढवला जात नाही, कारण तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणता भोग अथवा नैवेद्य स्वीकारतच नाहीत. भगवान श्रीकृष्ण सांगतात, जो व्यक्ती नित्य नियमाने तुळशीची पूजा करतो त्यांच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही. ती व्यक्ती आजारांपासून आणि सर्व रोगांपासून दूर राहते. तुळशीमध्ये सर्व आजार दूर करण्याची अद्भुत शक्ती आणि सामर्थ्य आहे. जर हे पवित्र रोप आपल्या दारात लावले तर येणारी सर्व संकटे, वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा यांचा दरवाजा बाहेरच नाश होतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी, धन आणि ऐश्वर्य प्राप्त होते. तुळशीचे रोप हे माता वृंदाच्या अवतार मानले जाते. म्हणूनच घरात इतर कोणतेही रोप असो वा नसो, पण तुळशीचे रोप नक्की असावे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इतर झाडेही लावू शकता, पण तुळशीचे रोप आवर्जून आपल्या घरी असायलाच हवे. नंबर 1. जर घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल, सुख समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस छान बहरलेली दिसते. हिला नवीन हिरवीगार पाने येऊ लागतात आणि तुळशीचे रोप एकदम टवटवीत दिसते. दररोज महिलांनी नित्य नियमाने तुळशीला पाणी अर्पण करावे. तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणीच अर्पण करावे. कोणतेही खराब किंवा दूषित पाणी वाहू नये. जर दूषित पाणी वाहिले तर त्याचे चांगले फळ मिळत नाही. या उलट त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. त्यानंतर नंबर 2. जर तुमच्या तुळशीच्या कुंडीत आपोआप नवीन नवीन छोटी छोटी तुळशीची रोपे येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे. याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू होणार आहेत. ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते. याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे आणि तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत. रोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला 7 प्रदक्षिणा अवश्य घाला. यामुळे कामातील अडचणी दूर होऊन अडकलेले पैसे लवकर परत मिळतात. नंबर 3. काही वेळा आपण बघतो की खूप काळजी येऊनही तुळशीचे रोप अचानक सुकू लागते. हे संकेत आहेत की आपल्या घरावर कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा प्रभाव झालेला आहे किंवा कोणते तरी मोठे संकट येणार आहे. यामुळे घरात खर्च वाढू शकतात. म्हणूनच तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका. वेळच्या वेळी तिची काळजी घ्या. तसेच घराच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये. जर सुकलेली झाडे असतील तर ती लगेच काढून नवीन झाडे लावा, जेणेकरून संसारातील आनंद हसता खेळता नेहमीच राहील. त्यानंतर नंबर 4. तुळशीचे रोप हिरवेगार राहून जर तिला बहर आला आणि नवीन मंजिरी येऊ लागल्या तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर आता माता लक्ष्मीची पूर्ण कृपा आहे. अशा वेळी तुळशीची योग्य प्रकारे मशागत आणि काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर नंबर 5. जर एखाद्या गृहिणीला घरगुती कारणांमुळे किंवा पतीकडून त्रास होत असेल तर तिने दररोज सकाळी तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा 1 कण किंवा पाण्याचा 1 थेंबही न घेण्याचा संकल्प करावा. यामुळे तिला उत्तम पतिसौख्य
नक्कीच लाभेल आणि तिचा संसार देखील खूप जास्त सुखाचा आणि आनंदाचा होईल. नंबर 6, तुळशीजवळ उभे राहून जर जमले तर रोज श्रीसूक्त किंवा लक्ष्मी सुक्ताचा पाठ करावा. यामुळे वास्तूची भरभराट होते आणि मानवी एकाग्रता वाढते. घरातील प्रगतीत येणारे सर्व अडथळे दूर होतात. त्यानंतर नंबर 7, तुळशीची हिरवीगार पाने जर आपोआप आणि सतत गळून पडत असतील तर घरात क्लेश आणि भांडणे वाढू शकतात. घरातील कौटुंबिक संबंध खराब होऊ लागतात. विशेषतः वडील आणि मुलामध्ये वादाचे प्रमाण वाढते. हा क्लेश टाळण्यासाठी आणि घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी रोज संध्याकाळी सायंकाळच्या वेळी तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक वातावरण दूर होऊन सुखाचे दिवस लवकरात लवकर येतात. त्यानंतर नंबर 8, तुळशीच्या रोपाशेजारी आपोआप नवीन रोपे वाढणे हे व्यापारात होणारी वाढ, धनलाभ आणि घरात येणारा आनंद दर्शवते. नंबर 9, तुळशीच्या रोपाजवळ जर एखादे छोटेसे फुलपाखरू येऊन बसत असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ तुमचे नशीब बदलणार आहे, पैशांचे नवीन मार्ग खुले होणार आहेत आणि तुमची एखादी मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. त्यानंतर नंबर 10, ज्या घरात बहरलेली तुळस असते तिथे आनंद आणि ऐश्वर्य राहते. पण ज्या घरात वाळलेली तुळस असते तिथे आर्थिक चणचण आणि मतभेद दिसून येतात. वास्तविक पाहता तुळस आणि माता लक्ष्मी या मैत्रिणी मानल्या जातात. सायंकाळी जेव्हा आपण तुळशीजवळ दिवा लावतो तेव्हा माता लक्ष्मी तिथे प्रसन्न होते आणि नंतर आपल्या घरात देखील खूप आनंदाने प्रवेश करते. म्हणूनच गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा रोज आवर्जून संध्याकाळी आवर्जून तुम्ही लावावा. नंबर 11, अनेक वेळा तुळशीच्या मातीत मुंग्या लागतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव होतो. शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते. याचा अर्थ कुटुंबावर एखादे आजारपण किंवा संकट येऊ शकते. तुळशीजवळ कोणताही गोड प्रसाद किंवा मिठाई ठेवल्यास ती वेळेतच तिथून उचलून बाजूला ठेवा, जेणेकरून तिथे मुंग्या होणार नाहीत आणि रोग आपलं सुरक्षित देखील राहील. त्यानंतर नंबर 12, जर तुळशीच्या मुळाची अचानक खूप मोठ्या प्रमाणावर मुंग्या जमा झाल्या तर त्याचा अर्थ असाही होतो की एखादी बाहेरील व्यक्ती तुमच्या घरावर संकट आणू शकते किंवा तुमच्या पाठीमागे तुमचे नुकसान देखील करू शकते. त्यामुळे सतर्क राहावे. नंबर 13, तुळशीच्या रोपाजवळ जर चिमण्या किंवा त्यांची लहान पिल्ले येऊन बसत असतील तर समजावे की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे. खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होऊन संपूर्ण कुटुंबाला मोठा आनंद मिळणार आहे. घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो याला वास्तुशास्त्रात खूप जास्त मोठे महत्त्व आहे. चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठे आर्थिक नुकसान देखील सहन करावे लागू शकतात. पूर्वी ग्रामीण भागात घरासमोर मोठे तुळशी वृंदावन असायचे, पण शहरांमध्ये अंगण नसल्यामुळे अनेक जण तुळस गॅलरीत किंवा घरात ठेवतात. तुम्ही तुळशीचे रोप घराच्या पश्चिम, उत्तर किंवा ईशान्य म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला लावू शकता. तुळस कधीही पूर्व दिशेला ठेवू नये. तसेच घराच्या छतावर देखील तुळस ठेवू नये, कारण छतावर तुळस ठेवल्यास वास्तुदोष लागतो आणि फायदेऐवजी आपल्याला खूप जास्त नुकसान होऊ शकते. तुळस घरातील सर्व दोष दूर करते आणि कुटुंबाचे आरोग्य उत्तम राखते. तुळशीचे अनेक औषधी फायदे आहेत. सर्दी, खोकला पळवण्यासाठी आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ती सुद्धा खूप जास्त प्रभावी ठरते. वारकरी संप्रदायात तर तुळस अतिशय पूजनीय आहे. म्हणूनच वारकरी गळ्यामध्ये तुळशीची माळ देखील घालतात. मित्रांनो,
म्हणूनच तुमच्या घरातील तुळस तुम्ही कोणत्या दिशेत ठेवली आहे ते आजच तपासा. जर ती चुकीच्या ठिकाणी असेल तर ते लगेच तिची जागा बदला आणि घरात सुख समृद्धीचे स्वागत करा. आणि हो, एक विनंती, जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करायला विसरू नका. तर चला, हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपला सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय श्री कृष्ण. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.